Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. अभी नहीं तो कभी नहीं. त्याच्यामुळे आपल्याला जसं तुझ्या आईने तुला काय शिकवलं, एक तीळ किती जणांच्या पाठ उठायचा, नक्की असं नाही करायचं. तुझ्या आईने शिकवलं एक तीळ एक किडी खायचं, असं शिकवलं नाही शिकवलं. माझ्या आईने मला काय शिकवलं, एक तीळ 7 जणांच्या पाठ उठायचा. कोरडी भाकरी खाऊ पण स्वाभिमानाने खाऊ, स्वतःच्या कष्टाने खाऊ, ना लाभार्थी हो ना बलिदानांचा भाग हो. उपाशी राहायला लागलं तरी पण आम्ही जी सत्याची साथ आहे ती आम्ही कधी पण सोडणार नाही. आपल्याकडे म्हण, आमच्याकडे आता इथे आम्ही अनेक वेळा घेऊन गेलेली आहे. पूर्वी प्रचारासाठी यायचे, मगाशी तर भोगळे अण्णांनी माझ्यावरती चक्क आरोपच केला. आता काय करू असं होतंय, म्हणजे असं केलं तरी नाव ठेवतात, तसं केलं तरी नाव ठेवतात. मला म्हणाले तुम्ही आला केला याला उमेदवार निवडून दिला, प्रचार केला आणि तो उमेदवार बघा आज कुठे गेला. म्हणजे मला म्हणजे पाप केलं तुम्ही. मग ती राया चुकलं माझं, मला कृपा करून माफ करा. काय करू आता, लोकांची थोडीशी मती कधी कधी बदलते, चुकतंय निर्णय, येतील परत घरच्यातनं उडून जाणार आई वडिलांना सोडून. त्यांना काय माहिती आई वडिलांनी किती कष्ट काढल्या, किती कष्ट घेतले. आज इथे काही बसल्या, आज तुम्हाला मुलं किती आहेत? 2 मुली आहेत, 2 मुलं 2 मुली. नशिबान आहात तुम्ही. पण तुम्ही काय केलं, आज जर तुमचा मुलगा तुमच्या समोर आला आणि म्हणाला की आई तू माझ्यासाठी काय केलं ग, काय शेवटी तुम्हाला सून आहे, समजा तुम्ही स्वयंपाक केला, मटण जर केलं समजा घरात, तुमच्या लेकाला तुमच्या हातचा स्वयंपाक आवडतो का बायकोच्या हातचा स्वयंपाक आवडतो? खोटं नाही बोलायचं. आता ज्या मी काय म्हणल्यावरती कॅमेरा चाललाय म्हटलं मी म्हणजे याच्या गप्पीचा भाग सोडा, पण इथं बसलेल्या प्रत्येकाला आईने पिठलं जरी केलं आणि बायकोने तिथं मटणामध्ये सोनं जरी घातलं तरी आईचं पिठलं वर्चस्वच राहणार आहे. आईच्या पिठल्याची जी किंमत आहे ती आपण कधी करू शकत नाही. बांधवांनो, मी एक सांगते, आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, परंतु कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना कधी सोडू नका, त्यांना कधी अंतर देऊ नका.